जर तुम्हाला अंगावर कुठे लाली आली असेल, कुठे चकत्ते आले असतील किंवा खाज येत असेल, अति प्रमाणामध्ये घाम येत असेल, तर तुम्हाला कुठलातरी त्वचा विकार आहे, हे समजून घ्या आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. कारण की बरेचसे त्वचा विकार हे जर वेळेवर ट्रीटमेंट घेतली नाही, तर त्या जास्त दिवस झाले, जास्त तो क्रोनिक झाला, तर लवकर बरं होण्यास सुद्धा थोडंसं अवघड असतं. आयुर्वेदामध्ये त्वचा विकाराचे ज्याला कुष्ठ असं म्हणतात, तर त्या कुष्ठाचे 18 प्रकार सांगितले आहे. 7 प्रकार हे दोषानुसार वातज, पित्तज, कफज ह्या 3 दोषांनुसार प्रकार केले आहेत. तर जे 11 प्रकार आहेत ते क्षुद्र कुष्ठामध्ये सांगितले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्वचा विकार का होतात? कुणाला त्वचा विकार होऊ शकतात? त्वचा विकाराची सामान्य आपण काय चिकित्सा करू शकतो? या सर्वांबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या डॉक्टर सविता व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. कुष्णाती इति कुष्ठम म्हणजे जे कुजतं, सडतं, जेव्हा त्वचा कुजते, सडते, तेव्हा त्या ठिकाणी त्वचा विकार तयार होतो. त्याला कुष्ठ असं संज्ञा आयुर्वेदामध्ये दिली आहे. तर ह्या कुष्ठाचे एकूण 18 प्रकार सांगितले आहे. तर हे कुष्ठ किंवा त्वचा विकार का होतो, याची कारणं आधी आपण जाणून घेऊयात. त्वचा विकार ही संकल्पना खूप मोठी आहे. त्वचा विकार असंख्य आहेत. त्यामुळे प्रत्येकाचं वर्णन करून सांगणं आणि प्रत्येकाची ट्रीटमेंट सांगणं अ, एका व्हिडिओमध्ये पॉसिबल नाही. तर त्वचा विकारांची सर्वसामान्य चिकित्सा काय करता येते याबद्दल मी माहिती आज सांगणार आहे. तसेच त्वचा विकार का होतात? आपल्याला जर का होतात हे माहीत असेल, तर आपण त्याबद्दल आधीच काळजी घेऊन त्वचा विकार होऊ नये म्हणून मी या व्हिडिओच्या पुढे ज्या गोष्टी सांगणार आहे, त्या गोष्टींचं सेवन करणं कमी करावं, जेणेकरून भविष्यामध्ये देखील त्वचा विकार होणार नाही. तर अध्यशन म्हणजे जेवण केल्यानंतर पुन्हा जेवण करणं, विरुद्धासन म्हणजे ज्या 2 गोष्टी एकत्र खायच्या नसतात, अशा 2 गोष्टी एकत्र खाणं. जसं की मी मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दूध आणि मीठ सोबत खाऊ नये, अ, या किंवा दही गरम करून खाऊ नये. हे असे बरेचसे जे विरुद्धासन आहेत, त्यापैकी कुठलंही विरुद्धासन केलं तर त्यामुळे सुद्धा त्वचा विकार होऊ शकतो. त्यानंतर खूप उन्हामध्ये जाणे, अति तिखट, अति प्रमाणात खारट पदार्थ, अति स्निग्ध पदार्थ, अति गुरू म्हणजे पचायला भरपूर जड पदार्थ, अशा पदार्थांचं सेवन करणं, रोज दही खाणं किंवा दही, मीठ, दूध, गूळ, तीळ ह्यासारखे जे पदार्थ आहेत ते अति प्रमाणामध्ये सेवन करणं. मासे, मुळा, पिष्टान्न, उडीद यासारख्या पदार्थांचं अति प्रमाणामध्ये सेवन करणं, थंड आणि गरम पदार्थ सोबत खाणं, म्हणजे थंड पाणी पिलं आणि त्यानंतर लगेच गरम-गरम चहा पिणं किंवा बरेच जण तर आईस्क्रीम आणि चहा देखील सोबत घेतात. तर हे सुद्धा त्वचा विकाराचं कारण असू शकतं. त्यानंतर उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाण्याने अंघोळ करणं किंवा आजकाल जिममध्ये तर एसी लावून जिममध्ये व्यायाम केला जातो. तर हे सुद्धा एक म्हणजे चुकीचं आहे. कारण की आपण जेव्हा व्यायाम करतो, तेव्हा आपल्या शरीरामधून घाम येत असतो. शरीरामध्ये उष्णता तयार होते आणि घाम स्रवला जातो. परंतु जर तुम्ही एसीमध्ये व्यायाम करणार असाल, तर तो घाम बाहेर येत नाही. तो आपल्या शरीरामध्ये आतमध्येच राहतो. त्यानंतर लंघन आणि ब्रूहण यासारखे क्रम आलटून-पालटून लगेच करणं. म्हणजे वजन कमी करण्यासाठी वृक्ष पदार्थ खाणं आणि मग लगेच श्रीखंडासारखे गुरू पदार्थ खाणं. तर हे सुद्धा त्वचा विकारला कारणीभूत ठरू शकतं. आयुर्वेदामध्ये बऱ्याचशा वेगांचं धारण न करण्यास सांगितलं आहे. म्हणजे जर उलटी आली असेल आणि तुम्ही उलटी न करता अँटॅसिड खाऊन उलटी दाबत असाल, तर त्यामुळे शरीरामध्ये पित्त साचलं जातं आणि हे पित्त रक्ताला दुष्ट करून त्वचा विकार होऊ शकतात. तर आता आपण बघूयात, की त्वचा विकार मग ह्या सर्व गोष्टींमुळे का होतात? तर अध्यशन करणं म्हणजे जेवल्यानंतर पुन्हा जेवणं किंवा विरुद्धासन करणं, या सर्वांमुळे वात, पित्त, कफ हे 3 दोष प्रकुपित होतात, दुष्ट होतात. त्याच्यानंतर दही, मासे, तीळ, गूळ हे जे पदार्थ आहेत, ते रक्ताला खराब करतात. त्यामुळे रक्त दुष्ट होतं. जर व्यत्यासात गोष्टी केल्या म्हणजे थंड गरम पदार्थ सोबत खाणं किंवा
लंघन-ब्रुहण म्हणजे वजन कमी करण्यासाठी जे पदार्थ असतात ते आणि लगेच वजन वाढवण्यासाठी जे पदार्थ असतात ते असे आलटून-पालटून खाणं. तर ह्यासारख्या जर गोष्टी केल्या तर त्यामुळे आपली जी त्वचा आहे ती दुष्ट होते. अ, र रसधातू दुष्ट होतो, लसिका दुष्ट होते. दही, लवण, पचायला जड पदार्थ खाणे यासारख्या गोष्टींमुळे आपला जो मांसधातू आहे, तो दुष्ट होतो. तर ह्या सर्व गोष्टींमुळे आपल्या शरीरातील वातादी दोष प्रकुपित होतात आणि हे जे प्रकुपित झालेले जे दोष आहेत, त्या ज्या आपल्या रसवाहिनी, रक्तवाहिनी असतात, त्यामधून पूर्ण शरीरामध्ये पसरले जातात आणि मग हे प्रकुपित दोष काय करतात, आपल्या शरीरातील रसधातू, रक्तधातू, मांसधातू, त्वचा, लसिका ह्या सर्वांना मग दुष्ट करतात. मग त्या ठिकाणी एक प्रकारचं शैथिल्य निर्माण करतात, शिथिलता निर्माण करतात. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला त्वचेमध्ये वैवर्ण दिसतं. अचानक त्वचेचा रंग बदललेला दिसतो. कधी काळपट दिसते, कधी लालसर दिसते, कधी पांढरी दिसते. त्याच्यानंतर ते धातूमध्ये जे सहनन असतं, मांस धातूचं जे सहनन असतं ते बदलतं. त्यातील स्निग्ध गुण कमी होतो. त्यामुळे त्वचेवर खाज सुद्धा यायला सुरुवात होते. आता आपण बघूयात, की आपल्याला त्वचा विकार होऊ शकतील का? किंवा भविष्यामध्ये होतील किंवा आता आहे का? हे कसं ओळखावं? तर त्वचा विकाराच्या पूर्व लक्षणांमध्ये म्हणजे सुरुवातीचे जे लक्षणं असतात, तर यावेळी तुम्हाला अति प्रमाणामध्ये घाम येऊ शकतो किंवा अजिबात घाम येत नाही. त्या ठिकाणची जी त्वचा आहे, ती थोडीशी गुळगुळीत दिसते किंवा खरखरीत होते. त्या त्वचेचा रंग बदलतो, त्या ठिकाणी खाज येऊ शकते, दाह म्हणजे एक प्रकारची उष्णता त्या ठिकाणी तयार होते, जळजळ होते. बऱ्याच जणांना काही वेळा त्या ठिकाणचा स्पर्श सुद्धा कळत नाही. काही त्वचा विकारांमध्ये ज्या ठिकाणी त्वचा विकार झाला आहे, तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना होतात, पेन होतात. बऱ्याच जणांना त्या ठिकाणी मुंग्या येतात, एक प्रकारचा उभार येतो, उत्सेद येतो. जसं की पिंपल्स असेल किंवा कुठल्या प्रकारचे सिस्ट असेल, तर त्या ठिकाणी एक प्रकारचा उभार येतो. जर त्या ठिकाणी एखादा व्रण झाला असेल, ज्या ठिकाणी त्वचा विकार आहे, तर तो व्रण सुद्धा लवकर भरून येत नाही आणि त्या व्रणामध्ये वेदना देखील भरपूर प्रमाणामध्ये असतात. आणि ह्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं, तर ही जी लक्षणं आहेत, तर ते पुढचं रूप घेतात. मग जास्त प्रमाणामध्ये लक्षणं दिसायला लागतात. तर यामध्ये लोकल म्हणजे स्थानिक लक्षणं असतात. त्यानंतर शारीरिक लक्षणं देखील असतात. अल्पश्रम जरी केलं, तरी जास्त प्रमाणामध्ये थकवा जाणवतो. तर यामध्ये त्या ठिकाणचं वैवर्ण वाढतं, त्या ठिकाणी सूज येऊ शकते, जी जळजळ आहे ती वाढू शकते, भरपूर प्रमाणामध्ये खाज येऊ शकते. जर तिथे व्रण झालं असेल, लवकर भरून येत नाही. बऱ्याच जणांना तिथलं मग स्पर्श ज्ञान देखील कमी होतं. आता आपण बघूयात, की कुठला एखादा त्वचा विकार आहे, तो वाताचा आहे, पित्ताचा आहे, की कफाचा आहे, हे कसं ओळखावं? जर आपल्या शरीरातील वातदोष वाढला आहे आणि त्यामुळे त्वचा विकार झाला असेल, तर त्या ठिकाणची जी त्वचा आहे, ती थोडीशी काळसर, धुसर अशा रंगाची दिसते. त्या ठिकाणी वेदना असतात. त्या ठिकाणची जी त्वचा आहे, त्या ठिकाणी कोरडेपणा आलेला असतो. एक प्रकारचं खरखरीतपणा येतो. ठिकाणची त्वचा ही थोडीशी ओबड-धोबड असते. तिथे खाज आणि जळजळ म्हणजे दाह नसतो, परंतु वेदना मात्र भरपूर प्रमाणामध्ये असतात. बऱ्याच वेळा असे जे त्वचा विकार असतात, त्यामध्ये कृमीसुद्धा उत्पन्न होऊ शकतात. ही झाली स्थानिक लक्षणं. सार्वदेहिक लक्षणांमध्ये अंगावर रोमांच येतो. त्यानंतर कंप येऊ शकतो, तोंड सारखे कोरडे पडते, थकवा येऊ शकतो. असे जे त्वचा विकार आहेत, ते वाताचे त्वचा विकार असतात. जर आपल्या शरीरातील पित्तदोष वाढला आहे आणि त्यामुळे जर त्वचा विकार झाले असतील, तर ते त्वचा विकारांच्या ज्या ठिकाणी झाला आहे, त्या ठिकाणी जी उंबराची लाल फळं असतात, त्याप्रमाणे त्या त्वचेचा रंग होतो. त्या ठिकाणी एक प्रकारचा उभार येतो. त्याच्यामधून रक्त, पू अशा प्रकारचे स्राव भरपूर प्रमाणामध्ये सिक्रीट होऊ शकतात. त्या ठिकाणी वेदना नसतात, खाज असू शकते. त्या ठिकाणची जी त्वचा आहे ती नेहमी ओलसर असते, भरपूर प्रमाणामध्ये आग होते. अशा त्वचा विकारांमध्ये कृमी सुद्धा होऊ शकतात. त्वचेचा एक प्रकारचा दुर्गंध येतो.
ओलसरपणा नेहमी टिकून असतो. त्या ठिकाणी चिकटपणा सुद्धा असू शकतो. सार्वदेहिक लक्षणांमध्ये यामध्ये आपलं जे शरीर आहे ते उष्ण वाटतं, ताप आल्यासारखा वाटतो आणि भरपूर प्रमाणामध्ये घाम येतो. आता आपण बघूयात, की जर शरीरातील कफदोष वाढला असेल, तर त्यामुळे जे त्वचा विकार होतात ते कशा प्रकारचे असतात? तर कफदोष वाढल्यामुळे ज्या ठिकाणी त्वचा विकार झाला आहे, त्या ठिकाणची जी स्किन आहे ती पांढऱ्या कलरची दिसते. त्या ठिकाणी खाज भरपूर प्रमाणामध्ये असते. वेदना बिलकुल नसतात. कफाचे जे त्वचा विकार असतात, ते लवकर वाढत नाही, लवकर पसरत नाही. त्या ठिकाणची जी स्किन असते थोडीशी गुळगुळीत असते, स्निग्ध असते. रक्तवर्णाची म्हणजे लालसर किंवा पांढरी कलरची असू शकते. कफाच्या त्वचा विकारामध्ये क्लेद, कृमी आणि स्राव हा भरपूर प्रमाणामध्ये असतो. कफाच्या त्वचा विकारांमधला जो स्राव असतो तो पांढऱ्या वर्णाचा असतो. तर सार्वदेहिक लक्षणांमध्ये यामध्ये सारखा आळस येतो, अंग जड वाटते. आता आपण बघूयात, की त्वचा विकारांची सर्वसामान्य चिकित्सा काय करता येते. जर वातदोष वाढला असेल आणि त्यामुळे आधीचे जे लक्षणं सांगितली आहेत, ती लक्षणं जर दिसत असतील, तर पुढील प्रमाणे चिकित्सा करावी लागते. तर यामध्ये जे दशमूळ आहेत, ते दशमूळ भरड आणून ते तुपामध्ये सिद्ध करून घ्यावे आणि ते जे तूप आहे, ते रोज सकाळ-संध्याकाळ 1-1 चमचा घ्यावं. त्यामुळे असे जे वाताचे त्वचा विकार आहेत, ते कमी होण्यास मदत होते. अशाच प्रकारे तुम्ही गुडूचीचं सिद्ध तूप किंवा एरंडाचं सिद्ध तूप बनवून घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि ह्याच तुपाचा वापर किंवा दशमूळ सिद्ध तेलाचा वापर नस्य आणि बस्तीकर्मासाठी केला जातो आणि ह्यामुळे त्वचेतील कोरडेपणा नाहीसा होतो. त्वचा विकार हळू कमी व्हायला मदत होते. औषधांमध्ये स्वयंभू गुगुळ, कुष्ठकुठार रस, सर्वांग सुंदरवटी यासारख्या औषधांचा वापर करावा लागतो आणि लोकली तिथे लावण्यासाठी काही तेलांचा वापर केला जातो. यामध्ये घरच्या घरी तुम्ही तीळ तेल लावू शकता किंवा बाजारामध्ये कटुकपित्त तेल मिळतं, ते लावू शकता किंवा ज्योतिषमती तेल मिळतं, ते लावू शकता. यामुळे वाताचे जे त्वचाविकार आहेत, ते लवकर कमी होण्यास मदत होते. वाताच्या त्वचा विकारांमध्ये लेप लावण्यासाठी आयुर्वेदिक मेडिकलमधून तुम्ही करण चूर्ण, चक्रमर्द चूर्ण, कुष्ठचूर्ण हे आणून आणावे आणि ते गोमूत्रामध्ये मिक्स करून ज्या ठिकाणी त्वचा विकार आहेत, त्या ठिकाणी लावावे. साधारणतः अर्धा तास ठेवून मग नंतर पाण्याने धुवून टाकावं. औषधांमध्ये खदिरारिष्ट सुद्धा यामध्ये उत्तम काम करतं. आता आपण बघूयात, की पित्तामुळे जर त्वचा विकार झाला असेल, तर त्यामध्ये आपण काय ट्रीटमेंट करू शकतो? तर यासाठी बाजारामध्ये पंचतिक्त घृत नावाचं तूप मिळतं. ते तुम्ही 1-1 चमचा सकाळ-संध्याकाळ घेऊ शकता किंवा सारिवा, शतावरी, गोक्षूर हे औषधांनी सिद्ध केलेलं तूप घरी बनवून ते तुम्ही 1-1 चमचा सकाळ-संध्याकाळ घेऊ शकता. पित्ताच्या त्वचा विकारांमध्ये विरेचन नावाचं पंचकर्म करावं लागतं. यामध्ये तूप दिल्यानंतर काही औषधी दिले जातात, जेणेकरून आपल्या शरीरातील जे वाढलेला पित्तदोष आहे, तो निघून जाण्यासाठी जुलाबाचं औषध दिलं जातं. तर यालाच विरेचन पंचकर्म म्हणतात. याबद्दलची डिटेल माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिली आहे. पित्तामुळे रक्त दुष्ट होतं, तर त्यामुळे अशा त्वचा विकारांमध्ये रक्तमोक्षण सुद्धा अतिशय उत्तम काम करतं. तर रक्तमोक्षण म्हणजे आपली जी ज्या ठिकाणी त्वचा विकार आहेत, त्या ठिकाणी जलोका लावणं, जलोका म्हणजे जळवा लावणं किंवा त्याच ठिकाणच्या जवळच्या व्हेनमधून जवळपास 100 ते 150 एम-एल एवढं रक्त काढणं. तर यालाच रक्तमोक्षण असं म्हणतात. तर यामुळे सुद्धा त्वचा विकारांमध्ये अतिशय चांगला फायदा बघितला जातो. तर औषधांमध्ये गंधक रसायन, लघुमंजिष्ठादी कषाय, महामंजिष्ठादी कषाय, सारीवाद्यासव यासारख्या औषधांचा वापर केला जातो. बऱ्याच वेळा आरोग्यवर्धिनी वटी सुद्धा द्यावी लागते. लावण्यासाठी खोबरेल तेलचा वापर करता येतो किंवा निंब तेल. त्या ठिकाणी जर खूप आग असेल तर अशा वेळी शतधौत घृत किंवा लोणी सुद्धा लावल्यामुळे फायदा होतो. त्या ठिकाणी लेप लावण्यासाठी चंदनवाळ्याचा लेप लावावा. त्यामुळे त्या ठिकाणचा जो दाह आहे, त्या ठिकाणी जर
कुठले स्राव होत असतील, तर ते स्राव कमी व्हायला देखील मदत होते. आता आपण बघूयात, की कफदोष वाढल्यामुळे जर त्वचा विकार झाला असेल, तर अशा वेळी कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट करावी? तर यामध्ये वमन पंचकर्म करण्यास सांगितले आहे. याबद्दलची डिटेल माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिली आहे. निंब, चित्रक, मिरे आणि वचा या औषधांनी सिद्ध केलेला तुपाचा वापर केला जातो. 1-1 चमचा हे तूप सकाळ-संध्याकाळ कोमट पाण्यासोबत घ्यावं. औषधांमध्ये आरोग्यवर्धिनी वटी, गंधक रसायन यासारख्या औषधांचा वापर केला जातो. त्यानंतर निंबचूर्ण आणि शुद्ध गंधक एकत्र करून सकाळ-संध्याकाळ घ्यावं. कफाच्या त्वचा विकारांमध्ये लावण्यासाठी गंधक चूर्ण लावू शकता. खोबरेल तेलामध्ये किंवा तीळ तेलामध्ये मिक्स करून हे गंधक चूर्ण लावावं किंवा त्यामध्ये टंकन मिक्स करून लावलं तरी सुद्धा त्याचा उत्तम फायदा होतो. त्या ठिकाणी मोहरीचं तेल जरी लावलं तरी सुद्धा त्याचा चांगला इफेक्ट होतो किंवा बाजारामध्ये आयुर्वेदिक मेडिकलमध्ये मरीचादी तेल नावाचं औषध मिळतं, ते तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता. तर अशा प्रकारे त्वचा विकारांमध्ये सर्वसामान्य चिकित्सा केली जाते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, तर चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्त खा, मस्त रहा, आयुर्वेदाला जवळ करा. थँक यू.